हॅलो स्टुडंट्स, तर आपण मॅग्नेटिक मटेरियल या चॅप्टरची स्टडी करत आहोत आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मॅग्नेटिक मटेरियलच्या प्रॉपर्टीज बघितला आणि मॅग्नेटिक मटेरियलच्या प्रॉपर्टीज बघतेवेळी आपण म्हटलं होतं की मॅग्नेटिक मटेरियलला जर आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्याच्या नंतर काही मॅग्नेटिक मटेरियल हे अट्रॅक्ट होतात, स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात, काही मॅग्नेटिक मटेरियल हे वीकली अट्रॅक्ट होतात आणि काही मॅग्नेटिक मटेरियल हे रिपल होतात। जे मॅग्नेटिक मटेरियल मॅग्नेटिक फील्डपासून रिपल होतात त्यांना आपण काय म्हणतो, डायमॅग्नेटिक। जे मॅग्नेटिक मटेरियल वीकली अट्रॅक्ट होतात त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना म्हणतो आपण पॅरामॅग्नेटिक। आणि जे स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात त्यांना आपण म्हणतो फेरोमॅग्नेटिक मटेरियल, बरोबर। त्यापैकी मी तुम्हाला डायमॅग्नेटिक मटेरियल काय होतं आणि त्याचे काय काय प्रॉपर्टीज आहेत याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, बरोबर। आता आपण आज स्टडी करणार पॅरामॅग्नेटिक मटेरियल। तर लक्ष द्या, पॅरामॅग्नेटिक मटेरियल काय होतं। तर आज आपण स्टडी करणार आहोत पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स आणि पॅरामॅग्नेटिक मटेरियल्सच्या काही प्रॉपर्टीज। तर सर्वात अगोदर आपण बघू की पॅरामॅग्नेटिक मटेरियल काय होतं, त्यानंतर आपण स्टडी करणार की पॅरामॅग्नेटिक मटेरियलच्या प्रॉपर्टीज काय आहेत। जसं आपल्या नेचरमध्ये ॲल्युमिनियम आहे, कॉपर आहे, कोबाल्ट आहे, झिंक आहे, हे जे मटेरियल्स आहेत हे मटेरियल्स कोणते मटेरियल्स आहेत, तर हे आहेत पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स। तर याबद्दल मी नंतर तुम्हाला सांगेनच। अगोदर बघा पॅरामॅग्नेटिक मटेरियल काय असते। तर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जे आहेत ते पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जे काही पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहेत ते पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सचं ॲटम्स आणि मॉलिक्युल्स, जे काही पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहेत ते पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स। मला सांगा रे, सबस्टन्सेस हे कशापासून बनलेले असतील, ॲटम्स किंवा त्यांच्या मॉलिक्युल्स पासून। जे काही पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स ज्या ॲटम्स किंवा मॉलिक्युल पासून बनलेले असतील त्या ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात। कसे इलेक्ट्रॉन असतात, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन। आणि अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हटलं म्हणजे याचा अर्थ असा की ते रॅन्डमली माउंटेड असतात आणि रॅन्डमली माउंटेड असल्या कारणामुळे त्यांचा जो रिझल्टंट म्हणजे नेट डायपोल मोमेंट आहे तो नेट डायपोल मोमेंट हा काय असतो, 0 असतो। म्हणजे जे काही पॅरामॅग्नेटिक मटेरियल आहेत, समजा या टाईपचं मटेरियल्स आहेत, समजा हा एक पॅरामॅग्नेटिक मटेरियल आहे, हा काय आहे, एक पॅरामॅग्नेटिक मटेरियल। हा पॅरामॅग्नेटिक मटेरियलला जर आपण बघितलं तर प्रत्येक ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स, ज्या ॲटम्सचा आणि मॉलिक्युल्सचा जर का समजा आपण ॲटम्स आणि मॉलिक्युल्सच्या मधामध्ये जे इलेक्ट्रॉन बघितला ते इलेक्ट्रॉन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात। तुम्ही केमिस्ट्रीमध्ये स्टडी करताच हे काय असतात, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन। जे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत त्यांचा डायपोल मोमेंट म्हणजे जे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्या कारणामुळे त्यांचा नेट डायपोल मोमेंट हा काय असतो, 0। कसं बघा, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हटला म्हणजे काहींची डायरेक्शन अशी असेल, काहींची डायरेक्शन असेल, रॅन्डमली सिच्युएटेड असतात। अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजे त्यांचा जो डायपोल मोमेंट आहे तो डायपोल मोमेंट या टाईपने कसा असेल, रॅन्डमली सिच्युएटेड असते। आणि हा रॅन्डमली सिच्युएटेड असल्या कारणामुळे हे प्रत्येक डायपोल मोमेंट या मधामधला हा प्रत्येक डायपोल मोमेंट एकामेकाला काय करतो, कॅन्सल आउट करतो। काय करतोय, कॅन्सल आउट। आणि कॅन्सल आउट केल्या कारणामुळे यांचा जो नेट डायपोल मोमेंट आहे तो नेट डायपोल मोमेंट हा काय असतो, 0 असतो। काय असतो, 0। तर असं समजू आपण की हा जो काही पॅरामॅग्नेटिक मटेरियल आहे हा पॅरामॅग्नेटिक मटेरियल केव्हाचा, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवण्या अगोदरचा। म्हणजे समजा हा असा एक मटेरियल आहे पॅरामॅग्नेटिक असं समजा, आणि या मटेरियलला जर का समजा आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला तर याच्या मधामध्ये काही ना काही मॅग्नेटायझेशन होईल। पण मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवण्याच्या अगोदर जर बघितला तर तो तुम्हाला असं दिसेल, म्हणजे त्यातला प्रत्येक इलेक्ट्रॉन हा अनपेअर्ड असल्या कारणामुळे त्यांचा जो डायपोल मोमेंट आहे तो डायपोल मोमेंट कसा असेल, रॅन्डमली असेल। म्हणजे तिथला जो काही प्रत्येक इलेक्ट्रॉनचा डायपोल मोमेंट हा कसा असेल, रॅन्डम डायरेक्शनने असेल। आणि रॅन्डम डायरेक्शनने असल्या कारणामुळे या मधामधला जो नेट डायपोल मोमेंट आहे हा नेट डायपोल मोमेंट काय होईल, 0 होईल। कारण कोणी ना कोणी कोणता ना कोणता डायपोल मोमेंट हा एकमेकाला काय करते, कॅन्सल आउट करते। हा केव्हा पॉसिबल आहे, ही केव्हाची कंडिशन आहे, जेव्हा नो एक्सटर्नल इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्ड इज प्रेझेंट।
नो एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इज प्रेझेंट. जेव्हा मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवण्याच्या अगोदर तो जो पॅरामॅग्नेटिक मटेरियल आहे तो पॅरामॅग्नेटिक मटेरियल या टाईपचा बिहेवियर करत असेल. जर मग तो पॅरामॅग्नेटिक मटेरियल जो आहे या पॅरामॅग्नेटिक मटेरियलला आपण जर एखाद्या अशा मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवू की तिथे स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड नसेल पण थोडी मोठी मॅग्नेटिक फील्ड असेल, म्हणजे एका वीक मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर ठेवलं तर त्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये जर मी ह्या पॅरामॅग्नेटिक मटेरियलला जर ठेवलं, कोणतं पॅरामॅग्नेटिक मटेरियल आहे रे, हाच मटेरियल जो आहे हाच पीस ऑफ मटेरियल ला जर का समजा आपण पॅरामॅग्नेटिक मटेरियलचे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर ठेवलं तर असं समजा की ही काय आहे, वीक मॅग्नेटिक फील्ड, वीक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. आणि ह्या वीक एक्सटर्नल मॅग्नेटिक, वीक का बरं घेतलो, कारण की एकदम जर स्ट्रॉंग घेतलो असतो त्याच्या आतमध्ये ऍक्च्युली होते काय हे तुम्हाला समजलं नसतं, म्हणून मी एकदा वीक मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवतो. याला नो मॅग्नेटिक फील्ड म्हणजे जिथे अब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड असेल, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, इन द अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड द इलेक्ट्रॉन्स आर ऑर the magnetic dipole moment of electrons are mounted randomly. Then this paramagnetic material or the substance of paramagnetic material is placed in a weak external magnetic field. The sum dipole moments are aligned to the direction of magnetic field. Aligned to the direction of magnetic field means जर समजा याला जर का समजा आपण ह्या सबस्टन्सला पॅरामॅग्नेटिक मटेरियल सबस्टन्सला जर आपण वीक थोड्याशा मॅग्नेटिक फील्ड असणार, थोडीशी मॅग्नेटिक फील्ड असेल त्याच्या आतमध्ये जर ठेवलं, ज्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन समजा या डायरेक्शनने आहे, ही झाली मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. तर अशा वेळी काय होईल, या मधामधले पूर्णच्या पूर्ण डायपोल मोमेंट नाही पण काही डायपोल मोमेंट हे याच्या आतमध्ये या मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनने काय होतात, अलाइन होतात. म्हणजे काही मॅग्नेटिक काही डायपोल मोमेंट असंच राहणार रॅन्डमली, काही डायपोल मोमेंट असंच काय असणार रॅन्डमली डायरेक्शन मध्ये असणार, पण काही डायपोल मोमेंट हे या मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनने काय होणार, अलाइन होतील. काय होणार, अलाइन. अशा वेळी अशा टाइपच्या सबस्टन्स मध्ये हा जो पॅरामॅग्नेटिक मटेरियल आहे, हा पॅरामॅग्नेटिक मटेरियल काय झालं, वीकली अट्रॅक्ट झाला कोणाकडे, मॅग्नेटिक फील्डकडे. अशा नंतर जर का समजा आपण ह्या पॅरामॅग्नेटिक मटेरियलला जर स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं, कशामध्ये ठेवलं मुलांना, स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं. बघा सबस्टन्स एकच आहे ना, सबस्टन्स तीन नाही आहे. हाच सबस्टन्स नो मॅग्नेटिक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये होता तेव्हा रॅन्डम डायरेक्शनने होता. हाच सबस्टन्स एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड वीक मॅग्नेटिक फील्ड मध्ये गेल्यामुळे हा रॅन्डम डायरेक्शनने झालं. आणि हाच सबस्टन्स आता स्ट्रॉंग कशामध्ये, स्ट्रॉंग एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर ठेवलं तर ऑब्विसली सर्वच्या सर्व रॅन्डम डायरेक्शनने असणारे जे डायपोल मोमेंट आहेत ते डायपोल मोमेंट एका पर्टिक्युलर डायरेक्शनने काय होणार, अलाइन होतील. एका पर्टिक्युलर डायरेक्शनने काय होतील, अलाइन होणार. या टाइपने, या डायरेक्शनने एका पर्टिक्युलर डायरेक्शनने, म्हणजे ज्या डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड अट्रॅक्ट होत आहे किंवा ऍक्ट होत आहे त्या डायरेक्शनने सर्वच्या सर्व डायपोल मोमेंट काय होतील, अट्रॅक्ट होतील. काय होतील, अट्रॅक्ट होतील. ओके. त्यानंतर हे जे काही सर्वच्या सर्व मटेरियल जे आहेत त्याला जर आपण स्ट्रॉंग त्याला जर बघितलं तर यामध्ये काय होतं रे, जेव्हा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अब्सेन्स असते तेव्हा ऑल डायपोल मोमेंट्स आर सिच्युएटेड इन रॅन्डम डायरेक्शन and the net resultant or net dipole moment in the absence of external magnetic field is 0. अशा वेळी जो नेट डायपोल मोमेंट आहे तो नेट डायपोल मोमेंट काय होतो, 0. बट या मधामध्ये ह्याच पॅरामॅग्नेटिक मटेरियलला जर आपण वीक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं तर त्याच्यापैकी काही डायपोल मोमेंट हा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनने काय होतो, अलाइन होईल. आणि काही डायपोल मोमेंट जे आहेत ते कसं राहतील, रॅन्डमच राहणार. पण त्याला जर आपण स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये जर ठेवलं तर ऑब्विसली सर्वच्या सर्व जे काय तुमचं डायपोल मोमेंट आहे ते मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनने काय होतात, अलाइन होतात. आणि अशा वेळी काय म्हणतो आपण,
की हा जो काही पॅरामॅग्नेटिक मटेरियल आहे हा पॅरामॅग्नेटिक मटेरियल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनने वीकली अट्रॅक्ट होतो. लक्षात ठेवा, तुम्हाला वाटत असेल की सर्वच्या सर्व तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट एकाच डायरेक्शनने अप्लाय म्हणजे ऍक्ट होत आहेत, तरी पण का बरं हे मॅग्नेटिक डायपोल म्हणजे हे जे काही मटेरियल आहे पॅरामॅग्नेटिक मटेरियल हा स्ट्रॉंगली का बरं अट्रॅक्ट होत नाही? कारण की याची प्रॉपर्टीजच आहे की हा कधीही मॅग्नेटिक फील्डकडे वीकली अट्रॅक्ट होतो. काय होतं? वीकली अट्रॅक्ट होतो. क्लिअर? तर अशा टाईपने हा एक कन्सेप्ट तुमचा कशाचा? पॅरामॅग्नेटिक मटेरियलचा. कशाचा? पॅरामॅग्नेटिक मटेरियलचा. आता आपण याच्या काय बघणार? प्रॉपर्टीज. काय बघणार? प्रॉपर्टीज. तर एक एक करून आपण प्रॉपर्टीज बघू. व्हेरी सिंपल प्रॉपर्टीज आहेत आणि लक्षात ठेवा तुम्हाला पेपरमध्ये याच्या फक्त प्रॉपर्टीजच विचारेल. 2 मार्क्ससाठी प्रॉपर्टीज विचारेल किंवा 2 मार्क्ससाठी तुमचं काय विचारेल? 2 मार्क्ससाठी एक तर प्रॉपर्टीज विचारेल किंवा पॅरामॅग्नेटिक डायमॅग्नेटिकचा डिफरन्स लिहा म्हणेल किंवा पॅरामॅग्नेटिक फेरोमॅग्नेटिकचा डिफरन्स लिहा म्हणेल किंवा डायमॅग्नेटिक फेरोमॅग्नेटिकचा डिफरन्स लिहायला सांगेल. तुम्हाला प्रॉपर्टीज वरूनच लिहायचं आहे यांचं डिफरन्स. ओके, बरं. तर बघा पहिलं प्रॉपर्टी काय आहे? तर पॅरामॅग्नेटिक मटेरियलची फर्स्ट प्रॉपर्टी अशी आहे की द पॅरामॅग्नेटिक मटेरियल आर वीकली अट्रॅक्टेड बाय एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. मी आताच सांगितलं की पॅरामॅग्नेटिक मटेरियल जे आहेत ते पॅरामॅग्नेटिक मटेरियल हे कसं अट्रॅक्ट होतात? वीकली अट्रॅक्ट होतात. कोणाकडे? एक्सटर्नल फील्डकडे. व्हेरी सिंपल प्रॉपर्टी की द पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स आर वीकली अट्रॅक्टेड टू द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. बरोबर. बरं, सेकंड प्रॉपर्टी काय आहे? सेकंड प्रॉपर्टी असा आहे की व्हेन अ पॅरामॅग्नेटिक मटेरियल इज प्लेस्ड इन अ नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. When a paramagnetic material is placed in a non-uniform magnetic field, it tends to move itself from weaker to stronger region. बरं, हा मीनिंग काय आहे याचा? मेथड हा म्हणजे हा जो काही कन्सेप्ट हा कसा आहे? जसं मी डायमॅग्नेट मध्ये सांगितलं होतं तुम्हाला. समजा हा एक मॅग्नेट आहे, इथे नॉर्थ आणि इथे काय आहे? साऊथ पोल. जर असा जर असेल तर ऑब्विसली मॅग्नेटिक फील्ड हे कोणाकडे येणार नाही? साऊथ डायरेक्शन कडे येतो, म्हणजे साऊथ पोल कडे येतो. आणि साऊथ पोलकडे आल्यानंतर पोलच्या जवळ बघितलं आपण तर ह्या पोलच्या जवळ स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड असतो आणि जसं जसं आपण पोलच्या दूर जाणार तसं तसं त्याची मॅग्नेटिक फील्ड काय होत जातो? वीक. डायमॅग्नेटिक मटेरियल मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की डायमॅग्नेटिक मटेरियल हा मॅग्नेटिक फील्डला काय करतो? रिपल. म्हणून डायमॅग्नेटिक मटेरियल हा स्ट्रॉंग रिजन कडून कोणाकडे जातो? वीक रिजन कडे. बट पॅरामॅग्नेटिक मटेरियल हा काय होतो? तर पॅरामॅग्नेटिक मटेरियल हा याच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड जर तयार जर होत असेल तर हा जो काही पॅरामॅग्नेटिक मटेरियल आहे हा पॅरामॅग्नेटिक मटेरियल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनकडे अट्रॅक्ट होतो. भलेही वीकली अट्रॅक्ट होत असेल बट अट्रॅक्ट होतो. आणि अट्रॅक्ट होतो याचा अर्थ असा की हा मटेरियल मॅग्नेटिक फील्डकडे येतो. म्हणजे याचा अर्थ हा जो मटेरियल आहे पॅरामॅग्नेटिक मटेरियल हा या डायरेक्शनने येतो. म्हणजे याचा अर्थ वीकर रिजन कडून कोणत्या रिजन कडे येतो? स्ट्रॉंग रिजन कडे येतो. वीकर रिजन कडून तो कोणाकडे येतो? स्ट्रॉंग रिजन कडे. हा सेकंड प्रॉपर्टी. फर्स्ट प्रॉपर्टी द पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स आर वीकली अट्रॅक्टेड टू द मॅग्नेटिक फील्ड. सेकंड प्रॉपर्टी इन नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड द पॅरामॅग्नेटिक मटेरियल इज moved किंवा is placed on shift on weaker magnetic field किंवा attracted from weaker magnetic field to strong magnetic field. कोणाकडे? weaker magnetic field to strong magnetic field कडे. बरोबर. बरं, तुमची तिसरी मॅग्नेटिक फील्ड काय आहे? म्हणजे तिसरी प्रॉपर्टी काय आहे? बघा, पॅरामॅग्नेटिक मटेरियलची तिसरी प्रॉपर्टी काय आहे? तिसरी प्रॉपर्टी अशी आहे की जर समजा आपण इफ द मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड टू द पॅरामॅग्नेटिक लिक्विड. जसं आपण डायमॅग्नेटिक मध्ये एक यू शेपची ट्यूब बनवला होता, आठवतो का रे? याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये जर असं याच टाईपचे आपण एक यू शेपची ट्यूब घेतला आणि ह्या यू शेपच्या ट्यूब मध्ये त्या व्हिडिओमध्ये म्हणजे डायमॅग्नेटिकच्या वेळी आपण डायमॅग्नेटिक लिक्विड घेतलं होतं. आता यावेळी जर का समजा आपण या मधामध्ये पॅरामॅग्नेटिक लिक्विड घेऊ. असं काय घेतलं? इथे पूर्ण पॅरामॅग्नेटिक लिक्विड घेतलं. दोघांची लेवल समजा सेम आहे आणि या ठिकाणी आपण काय लावलं रे? एक मॅग्नेट. नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असं नाही, इथे साऊथ नॉर्थ असेल तरी चालेल, पण या टाईपचे काय लावलं? मॅग्नेट लावलं. आता मॅग्नेट लावलं म्हणजे याचा अर्थ असा की हे जे यू शेपची ट्यूब आहे त्याच्या या आर्म जवळ आपण या आर्म जो आहे या आर्म जवळ आपण काय लावला? मॅग्नेट. आणि हा जो आर्म आहे हा
आर्म पूर्णपणे फ्री आहे, त्याजवळ मॅग्नेट लावलेलं नाही आहे. जिथे मॅग्नेट लावलेलं आहे म्हणजे ऑब्विसली या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड हे कशी असेल, स्ट्रॉंग. जिथे मॅग्नेट लावलेलं नाही आहे ऑब्विसली त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड कशी असेल, वीक. बट आताच आपण बघितलं की पॅरामॅग्नेटिक मटेरियल हा जो आहे हा मूव्ह होतो वीकर रिजन कडून स्ट्रॉंगर रिजन कडे. म्हणून हा जो काही पॅरामॅग्नेटिक मटेरियल आहे हा सुद्धा वीकर रिजन कडून कोणाकडे मूव्ह होणार, स्ट्रॉंगर रिजन कडे. म्हणून डायमॅग्नेटिक मटेरियल हा स्ट्रॉंगर कडून वीकर कडे होत असल्या कारणामुळे डायमॅग्नेटिक मटेरियल हा पुश केले जाते. बट पॅरामॅग्नेटिक मटेरियल हा वीकर कडून स्ट्रॉंगर कडे होत असल्या कारणामुळे पॅरामॅग्नेटिक मटेरियल हा पुल केले जाते. तर पॅरामॅग्नेटिक मटेरियल कोणाकडे मूव्ह होणार, स्ट्रॉंगर रिजन कडे. आणि अशा टाइपने हा पॅरामॅग्नेटिक मटेरियल स्ट्रॉंगर रिजन कडे म्हणजे जिथे मॅग्नेट लावलेलं असेल त्या साईडला काय होणार, तो पुल केला जाईल. काय केलं जाईल, पुल केला जाईल. त्यानंतर फोर्थ प्रॉपर्टी, मला सांगा थर्ड प्रॉपर्टी समजली तुम्हाला. फर्स्ट, सेकंड, थर्ड तीनही प्रॉपर्टी खूप इजी आहे. तीनही प्रॉपर्टी समजल्या. बघा फोर्थ प्रॉपर्टी काय आहे. फोर्थ प्रॉपर्टी अशी आहे की जर का समजा आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जर का समजा अब्सेंट असेल म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड नसेल, इथे बघा इन द अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड नो डायपोल मोमेंट इज प्रेझेंट. In the absence of external magnetic field, the net magnetic dipole moment जो आहे तो काय होतो, झिरो. केव्हा, जेव्हा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अब्सेन्स असेल तेव्हा. आता आपण इथेच बघितला की द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इज अब्सेंट म्हणजे झिरो. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अब्सेंट म्हणजेच काय होणार, झिरो. अशा वेळी नेट डायपोल मोमेंट हा काय राहील, झिरो राहते. नेट डायपोल मोमेंट काय राहते, झिरो. म्हणजे इन द अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड द नेट डायपोल मोमेंट इज झिरो. द नेट डायपोल मोमेंट इज रिड्यूस टू झिरो. रिड्यूस होईल म्हणजे कमी होतो कुठपर्यंत, झिरो पर्यंत. केव्हा, इन द अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. त्यानंतर 5 नंबरची तुमची प्रॉपर्टी आहे. काय प्रॉपर्टी आहे, जर समजा आपण पॅरामॅग्नेटिक मटेरियलला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये ठेवला, ऑब्विसली एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये ठेवल्यामुळे तो मॅग्नेटाइज होईल, मॅग्नेट झाला असेल. पण त्याला जर आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या जर बाहेर काढला म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डतून रिमूव्ह केला, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या जर बाहेर काढला तर अशा वेळी त्या पॅरामॅग्नेटिक मटेरियलचा जो काही पॅरामॅग्नेटिक मटेरियलचा जो मॅग्नेटायझेशन झालेला असेल, जो काही मॅग्नेटायझेशन असेल तो मॅग्नेटायझेशन हळूहळू काय होतो, रिड्यूस होतो. द काय म्हणता येईल की जो मॅग्नेटायझेशन आहे, द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड the magnetic substance is losses their magnetization. केव्हा, if their external magnetic field is removed. म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जर रिमूव्ह जर केला तर अशा वेळी तो आपलं जे काही पॅरामॅग्नेटिक झाल्यानंतर म्हणजे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जो आहे त्याला मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्यानंतर त्याचा जो मॅग्नेटायझेशन असेल, त्याचा जो मॅग्नेटायझेशन होतो तो मॅग्नेटायझेशन आपला तो हळूहळू काय करतो, लॉस करतो. जेव्हा आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मधून पॅरामॅग्नेटिक मटेरियलला बाहेर काढतो म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह करतो, अशा वेळी तो जो काही मॅग्नेटिक मटेरियल आहे पॅरामॅग्नेटिक मटेरियल आहे तो पॅरामॅग्नेटिक मटेरियल आपला जो मॅग्नेटायझेशन आहे तो मॅग्नेटायझेशन काय करतो, लॉस करतो. काय करतो, लॉस. राईट, लक्षात. म्हणजे तो मॅग्नेटाइज झालेला असेल तो आता मॅग्नेटाइज होणार नाही. त्याच्यानंतर त्याची 6th प्रॉपर्टी अशी आहे की त्याची ससेप्टिबिलिटी म्हणजे काय, डायमॅग्नेटिकची ससेप्टिबिलिटी लो होती. याची पण पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सची जी काही ससेप्टिबिलिटी आहे ती ससेप्टिबिलिटी सुद्धा काय असतो रे, लो असतो. बट डायमॅग्नेटिक मटेरियलची जी ससेप्टिबिलिटी आहे ती ससेप्टिबिलिटी लो ते निगेटिव्ह होती. लो आणि कशी होते, निगेटिव्ह. याची अशी राहणार नाही. जे काही पॅरामॅग्नेटिक मटेरियल आहे त्या पॅरामॅग्नेटिक मटेरियलची जी ससेप्टिबिलिटी आहे ती ससेप्टिबिलिटी काय असेल, लो असेल आणि पॉझिटिव्ह राहील. लो आणि कशी राहतो रे, पॉझिटिव्ह. मग तिची रेंज किती असेल, त्याची रेंज किती असेल तर त्याची रेंज असते 0 to 10⁻³ प्लस मध्ये. डायमॅग्नेटिक जो मटेरियल आहे, डायमॅग्नेटिक मटेरियल जो आहे, डायमॅग्नेटिक मटेरियलची जे काही रेंज होती ती किती होती, -10⁻³ to -10⁻⁵. याची जी रेंज आहे ही किती असते, 0 to 10⁻³ काय असेल, 0 to 10⁻³ म्हणजे व्हेरी लो आणि कशी असते, पॉझिटिव्ह असते. राहील लक्षात. ही झाली त्याची ससेप्टिबिलिटी.
काय झाले ससेप्टिबिलिटी. बरं ससेप्टिबिलिटी म्हणजे काय होते तुम्हाला माहित पाहिजे. ससेप्टिबिलिटी म्हणजे असा कन्सेप्ट, असा फेनॉमेना जो असं कन्सिडर कर म्हणजे जो त्याच्यापासून आपल्याला असं मेजर करता येते की एखादा मॅग्नेटिक मटेरियल किती मॅग्नेटाइज होऊ शकतो. तर ही मॅग्नेटिक मटेरियल, हा जो काय मॅग्नेटिक मटेरियल आहे पॅरामॅग्नेटिक मटेरियल, हा मॅग्नेटाइज होऊ शकतो पण थोडा वीकली होईल. कसं होईल वीकली होईल. म्हणून त्याची जी काही ससेप्टिबिलिटी आहे ती ससेप्टिबिलिटी 0 to 10 to the power काय असते -3. तर मग असं पॅरामॅग्नेटिक मटेरियल कोणते आहेत. तर असं पॅरामॅग्नेटिक मटेरियल आहे ॲल्युमिनियम आहे, मॅग्नीज आहे, लिथियम आहे, सॉल्ट आहे, ऑक्सिजन आहे. यांना आपण काय म्हणू शकतो पॅरामॅग्नेटिक मटेरियल हे वीकली कोणाकडे अट्रॅक्ट होतात. हे वीकली अट्रॅक्ट होतात कशाकडे मॅग्नेटिक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डकडे किंवा मॅग्नेटकडे आहे की नाही. तर हा अशा टाईपचा कन्सेप्ट आहे तुमचा कशाचा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सचा. समजलं. तर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आणि त्याच्या काय बघितलं आपण प्रॉपर्टीज. क्लिअर. ओके. तिथपर्यंत काय अडचण असेल तर एकदा व्हिडिओला रिपीट करून बघा आणि आणखी पुन्हा बघा. हा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. ओके. त्यानंतर पॅरामॅग्नेटिक मटेरियलचा एक छोटासा टॉपिक आहे तो म्हणजे क्युरीज लॉ. तर हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आता यावर्षी 2024ला 2 मार्क्ससाठी विचारलं होतं. जे जुलैमध्ये एक्झाम झाली त्या जुलैमधल्या एक्झाममध्ये 2 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारलं होतं की काय क्वेश्चन विचारलं होतं की डिस्कस द क्युरी लॉ ऑफ पॅरामॅग्नेटिक मटेरियल. तर आपण काय बघणार आता क्युरीज लॉ ऑफ पॅरामॅग्नेटिक मटेरियल. बघा लक्ष द्या काय होतं क्युरीज लॉ. काय असतं क्युरीज लॉ. क्युरीज लॉचं म्हणणं असं होतं की द मॅग्नेटायझेशन ऑफ अ पॅरामॅग्नेटिक मटेरियल. सॅम्पल म्हणजेच पॅरामॅग्नेटिक मटेरियल. द मॅग्नेटायझेशन ऑफ पॅरामॅग्नेटिक मटेरियल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे क्युरीज लॉची स्टेटमेंट काय होती. द मॅग्नेटायझेशन ऑफ अ पॅरामॅग्नेटिक मटेरियल. द मॅग्नेटायझेशन ऑफ paramagnetic material is directly proportional to the external magnetic field. असं लिहा किंवा बी नॉट लिहा तरी चालेल ना. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे क्युरी लॉचं असं म्हणणं होतं की जेवढी जास्त मॅग्नेटिक फील्ड तेवढा मॅग्नेटायझेशन मटेरियलमध्ये जास्त होईल. बट जेवढा जास्त टेम्परेचर तेवढा कमी मॅग्नेटायझेशन होईल मटेरियलमध्ये. म्हणजे टेम्परेचर हा कमी असायला पाहिजे आणि मॅग्नेटिक फील्ड हे जास्त असायला पाहिजे. अशा वेळी त्याच्या मधामध्ये म्हणजे पॅरामॅग्नेटिक मटेरियलमध्ये होणारा मॅग्नेटायझेशन हा काय होतो जास्त होतो. हा याचा मिनिंग. तर स्टेटमेंट लक्षात राहील. काय स्टेटमेंट म्हणणार. द मॅग्नेटायझेशन ऑफ अ पॅरामॅग्नेटिक मटेरियल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. पॅरामॅग्नेटिक मटेरियल म्हणा किंवा पॅरामॅग्नेटिक सॅम्पल म्हणा. Paramagnetic sample is directly proportional to the external magnetic field and inversely proportional to the absolute temperature. And inversely proportional to the absolute temperature. मग मला सांगा रे मुलांनो हा प्रोपोर्शनल साइन रिमूव्ह करायचं असेल तर इक्वल टू मला एक कॉन्स्टंट द्यावा लागेल. म्हणून मी कॉन्स्टंट काय घेतो सी. काय घेतो सी. हा सी म्हणजे काय होईल तर क्युरी कॉन्स्टंट. ह्या सी ला काय म्हटलं जाते क्युरी कॉन्स्टंट. तर सी आणि इनटू काय राहणार एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड डिवायडेड बाय टी. ते कॅपिटल एम इज इक्वल टू तुम्हाला काय मिळेल सी इंटू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड डिवायडेड बाय टी. तर सी म्हणजे काय होते क्युरी कॉन्स्टंट. तर हा जो इक्वेशन आहे हा इक्वेशनला म्हटले जाते क्युरी इक्वेशन किंवा क्युरी लॉ ऑफ मॅग्नेटायझेशन. काय म्हटलं जाते क्युरी लॉ ऑफ मॅग्नेटायझेशन. बरोबर. बट मला एक गोष्ट सांगा आपण मॅग्नेटायझेशन मध्ये बघितला होता की मॅग्नेटायझेशन मध्ये आपण स्टडी केला होता जो मॅग्नेटिक इंटेन्सिटी आणि मॅग्नेटायझेशनचा जो रेशिओ बघितला होता त्या रेशिओ मध्ये आपण स्टडी केला होता की मॅग्नेटिक फील्ड इक्वल टू होते म्यू नॉट इंटू एच. बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड मग ती कोणती असेल एक्सटर्नल असेल नाहीतर मॅग्नेटिक फील्ड लिहिलं चालेल. म्यू नॉट म्हणजे परमेबिलिटी. काय होतो परमेबिलिटी ऑफ फ्री स्पेस आणि एच म्हणजे मॅग्नेटिक इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मग मी या ठिकाणी जर पुट केलं तर मला सांगा रे कॅपिटल एम इज इक्वल टू सी इंटू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या ठिकाणी मी काय लिहू शकतो म्यू नॉट एच डिवायडेड बाय टी. काय लिहू शकतो म्यू नॉट एच डिवायडेड बाय
टी. पण जर समजा या मधला एच जर इकडे घेऊन आलो तर हा एच जर इकडे जर आला तर मी सांगा m डिवाइड बाय एच लिहू शकतो आणि m डिवाइड बाय एच जर लिहिलं तिथे काय राहील, इथे राहणार c इंटू म्यू नॉट डिवाइडेड बाय टी. काय राहील, c इंटू म्यू नॉट डिवाइड बाय टी. बट आपण एक दोन व्हिडिओच्या आधी बघितलं होतं की जर समजा आपल्याला रिलेशन बघायचं असेल मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटीच्या फॉर्म मध्ये, कशाच्या फॉर्म मध्ये, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटीच्या फॉर्म मध्ये, तर आपण तोही बघितला होता m इज इक्वल टू काय होतो, काय इंटू एच होतो. काय होतो, काय इंटू एच. तर एच जर इकडे येईल तर काय होणार रे, एच इकडे येईल तर m च्या डिवाइड मध्ये जाईल. तर m डिवाइड बाय एच इक्वल टू काय होऊ शकतो, काय. m डिवाइड बाय एच इक्वल टू काय. म्हणजे या ठिकाणी जर मी म्हटलं तर ह्या m डिवाइड बाय एच च्या ठिकाणी काय लिहू शकतो, काय लिहू शकतो, काय लिहू शकतो, काय. तर काय इक्वल टू काय मिळणार, c इंटू म्यू नॉट डिवाइडेड बाय टी. c इंटू म्यू नॉट डिवाइडेड बाय टी मिळणार. मग c इंटू म्यू नॉट डिवाइड बाय टी मिळेल तर c इज द कॉन्स्टंट, एव्हरी कॉन्स्टंट. आणि म्यू नॉट म्हणजे परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस, ज्याची व्हॅल्यू फिक्स असते, किती, 4 पाय इंटू 10 टू द पॉवर मायनस 7. म्हणजे याचा अर्थ असा की c आणि म्यू नॉट दोन्ही कसं आहेत रे, कॉन्स्टंट. म्हणून काय इक्वल टू आणि ह्या कॉन्स्टंटच्या ठिकाणी कोण येईल, प्रपोर्शनल साइन आणि 1 डिवाइड बाय काय मिळेल, टी. 1 डिवाइडेड बाय टी. तर काय इक्वल टू डाय इज प्रपोर्शनल टू 1 डिवाइड बाय टी. म्हणजे मी असं म्हणू शकतो की काय इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर. काय इनव्हर्सली प्रपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर. याचा मीनिंग काय होते की काय म्हणजे ससेप्टिबिलिटी आणि टी म्हणजे ऍब्सोल्यूट टेम्परेचर. जेवढा ऍब्सोल्यूट टेम्परेचर कमी तेवढी ससेप्टिबिलिटी जास्त, जेवढा ऍब्सोल्यूट टेम्परेचर जास्त तेवढी ससेप्टिबिलिटी कमी. आणि ससेप्टिबिलिटी म्हणजे मीन्स व्हॉट, ससेप्टिबिलिटी म्हणजे जो कोणता पॅरामॅग्नेटिक मटेरियल बघत आहोत म्हणून जो कोणता मॅग्नेटिक मटेरियल असेल त्या मॅग्नेटिक मटेरियलची काय इंटेन्सिटी, म्हणजे तो मॅग्नेटिक मटेरियल एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमुळे कोणत्या इंटेन्सिटीने मॅग्नेटाइज होऊ शकतो, हे मेजरमेंट करण्यासाठी जो आपण फेनॉमेना म्हणजे किंवा जो आपण कन्सेप्ट यूज करतो किंवा ज्याला आपण यूज करतो त्या फेनॉमेनाला आपण काय म्हणतो, ससेप्टिबिलिटी. तर ससेप्टिबिलिटी मीन्स व्हॉट, तर ससेप्टिबिलिटी म्हणजे काय होते, तर ससेप्टिबिलिटी म्हणजे कोणताही मटेरियल, जसा पॅरामॅग्नेटिक मटेरियल म्हटलं तर पॅरामॅग्नेटिक मटेरियल हा किती मॅग्नेटाइज होऊ शकतो त्याला इंडिकेट करण्यासाठी कोणाला यूज केलं जाते, ससेप्टिबिलिटी. जेवढा टेम्परेचर कमी तेवढा टेम्परेचर जास्त. तर लक्षात ठेवा एक गोष्ट, हा मॅक्झिमम तुम्हाला सीईटी मध्ये किंवा बोर्ड एक्झाम मध्ये एमसीक्यू मध्ये विचारले जाते. काय की जर समजा क्युरी टेम्परेचर जर असेल तर क्युरी टेम्परेचर म्हणजेच क्रिटिकल टेम्परेचर, क्रिटिकल टेम्परेचर म्हणजे हाय टेम्परेचर. टेम्परेचर जर का समजा हाय असेल तर हाय टेम्परेचर जर असेल तर ससेप्टिबिलिटी काय होत जाईल, लो होत जाणार. लक्षात ठेवा ज्या टेम्परेचरवर ससेप्टिबिलिटी हे 0 होते, म्हणजे ज्या टेम्परेचरवर तुमचा मॅग्नेटिक मटेरियल हा मॅग्नेटाइज होणे बंद होते, म्हणजे ज्या मटेरियलवर ज्या टेम्परेचरवर पॅरामॅग्नेटिक असो किंवा कोणताच मॅग्नेटिक मटेरियल असो, जो कोणता मॅग्नेटिक मटेरियल आहे त्या मॅग्नेटिक मटेरियलचा मॅग्नेटायझेशन होणे हा ज्या टेम्परेचरवर बंद होते त्या टेम्परेचरला म्हटले जाते क्रिटिकल किंवा क्युरी टेम्परेचर. त्याला काय म्हणतो आपण, क्रिटिकल किंवा क्युरी टेम्परेचर. समजलं का काय म्हटलं, असा टेम्परेचर ज्या टेम्परेचरवर मॅग्नेटिक मटेरियलची ससेप्टिबिलिटी हे काय होईल, 0 असेल. असा टेम्परेचर ज्या टेम्परेचरवर मॅग्नेटिक मटेरियलची ससेप्टिबिलिटी हे 0 होते त्या टेम्परेचरला आपण काय म्हणतो, तर त्या टेम्परेचरला म्हटले जाते क्युरी टेम्परेचर. काय म्हणतो आपण, क्युरी टेम्परेचर. हा तुम्हाला सीईटी ला किंवा बोर्ड एक्झाम मध्ये पण विचारला जाते. राहील लक्षात. ओके, तर अशा टाइपने तुम्हाला काय आहे, क्युरी लॉ आहे कशाचा, पॅरामॅग्नेटिक मटेरियलचा. क्लिअर. तर आपण पॅरामॅग्नेटिक मटेरियल आणि पॅरामॅग्नेटिक मटेरियल सोबत काय स्टडी केला आज, क्युरी लॉ. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार फेरोमॅग्नेटिक मटेरियल काय होते आणि त्याच्या प्रॉपर्टीज काय असतात. ओके, त्यानंतर बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. बाय.